आज बनवणार आहोत आपण पालकचा कुसकुशीत असा पराठा। सर्वप्रथम कढईत 1 चमच तेल घेतलेलं आहे, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमच जिरं आणि हे चांगलं परतून घेणार आहोत। त्याच्यात आपण पालक स्वच्छ धुतलेला पालक टाकणार आहोत, अर्धा चमच मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि हे चांगलं आणि 1 चमच धने आणि हे चांगलं आपण आता मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। पालकला तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं आहे आणि थोडं ते आटवून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या जारमध्ये आपण सगळं टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहोत आणि याचं वाटण करून घेणार आहोत। वाटण एका बाउलमध्ये आपण टाकणार आहोत। 1 चमच तीळ घेतलेले आहे, 1 चमच ओवा घेतलेला आहे, 1 चमच तेल टाकलेलं आहे आणि आता आपण दोन वाटी गव्हाचं पीठ, 2 चमच चण्याचं पीठ आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आता त्याचं पीठ मळून घेणार आहोत। आता त्याला तेल लावून आपण असं मळून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी रेस्टसाठी आपण ठेवणार आहोत। आता बनवणार आहोत आपण आता एक गोळी घेतलेली आहे। आता आपण त्याचा त्रिकोणी पराठा बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याला आपण फोल्ड करणार आहोत आणि त्रिकोणी आकाराने आपण त्याचा पराठा करून घेणार आहोत। पराठा करताना त्याच्या कोण्यांना लाटायचं आहे, जेणेकरून आपल्याला तो शेप करता येतो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याच्या कोण्यांना आपण त्रिकोणी करणार आहोत। आता माझा त्रिकोणी पराठा लाटून झालेला आहे। आता तव्यात आपण त्याला मस्त शेकून घेणार आहोत, तूप टाकणार आहोत, दोघं साईडने मस्त आणि क्रिस्पी असा शेकून घेणार आहोत। खूप छान लेयर सुटतात बघा। पराठा आपला आता मस्त फुगत आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याला आपण उलटून पालटून चांगला शेकून घेणार आहोत बघा। अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे। आपला पराठा खूप छान लागायला खायला पण सुंदर लागतो। तुम्ही अशा प्रकारे करून बघा। आता आपण चौकोनी पराठा करणार आहोत। त्याच्यासाठी बघा असं लाटी करून घ्यायची आहे आणि परत त्याला आपण फोल्ड करणार आहोत। आपण त्याला चौकोनी फोल्ड करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आता पीठ लावून आपण चौकोनी आकाराने हा आपण पराठा आपण लाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता त्याचे कोने लाटायचे आहेत। चौकोन पण करताना त्याचा आकार तसाच ठेवायचा आहे आणि कोने लाटायचे आहेत। आपला चौकोनी पण पराठा तयार झालेला आहे, बघू शकता। आता आपण त्याला पण मस्त शेकून घेणार आहोत। त्रिकोणीला शेकला त्याचप्रमाणे त्याला पण उलटून पालटून तूप लावून दोघं साईडने मस्त शेकून घेणार आहोत। बघा किती छान फुगला आहे तो पण। पालकचे पराठे मी नेहमी करते कारण की मुलांना खूप आवडतात, माझ्या मुलांना खूप आवडतात। अशा प्रकारे करून बघा। बघा किती छान आपले पराठे झालेले आहेत आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे करून बघा। खूप छान होतात आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात। तुम्ही त्याच्यासोबत त्यांना बटाट्याची चटणी बनवा पिवळी, तर मस्त आवडून खातात मुलं। बघा करून बघा।